नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। लखनौमध्ये कोणाची तरी 200 एकर जमीन ही जप्त करण्यात आलेली आहे। माझ्याकडे सर्व माहिती आहे, योग्य वेळी समोर आणणार। TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमधून शिंदेंनी ठाकरेंना हा इशारा दिलाय। स्वतःचा स्वार्थ जागृत झाल्यावर कार्यकर्त्यांची किंमत राहत नाही। मुख्यमंत्री पदावरून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलेला आहे। लखनौ ते लंडन हे नेमकं काय प्रकरण आहे? कारण लखनौमध्ये कुणाला तरी कोणाची तरी 200 एकर जमीन इन्कम टॅक्सने अटॅच केली आहे। 800 कोटीचा काहीतरी प्रकल्प आहे। त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, मी योग्य वेळी देईन। मी काय असं कोणाला आरोप करत नाही, सूड भावनेने आखसापोटी कुठलेही मी वक्तव्य करत नाही। जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे। चर्चा आहे की एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करायचं होतं। उद्धव ठाकरेंनी कधी तुम्हाला असा शब्द दिला होता का? त्यांना तर बनायचंच नव्हतं ना। ते म्हणतच होते मला कुठे बनायचं आहे। कारण बाळासाहेबांचे स्वप्न होतं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं। परंतु जेव्हा स्वतःचा स्वार्थ जागृत होतो तेव्हा शिवसैनिक आणि कार्यकर्ता याची किंमत नसते। मला संधी मिळाली, एका शेतकऱ्याच्या सर्वसामान्य मुलाला, जमिनीवरच्या कार्यकर्त्याला, त्याचं मी सोनं करतोय। देवेंद्र फडणवीसजींनी 50 फोन केले। ज्या देवेंद्रजींनी सरकारमध्ये असताना, मुख्यमंत्री असताना तुमचा एकही शब्द खाली पडू दिला नाही, त्या देवेंद्रजींचे तुम्ही 50 फोन, एकही फोन नाही घेतला। याचा अर्थ तुमच्या मनामध्ये वेगळं कारस्थान, कूटनीती शिजत होती। स्वतःला मुख्यमंत्री बनायचं होतं आणि शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं तर बनता येणार नाही, आणि म्हणून त्यांनी हा पवित्रा घेतला। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतची ही संपूर्ण मुलाखत आज सकाळी 11:30 वाजता तुम्ही TV9 मराठीवर पाहू शकणार आहात।